नमस्कार. आज आपण भारतीय इतिहासाच्या एका अशा वळणावर नजर टाकणार आहोत जिथे देशाच्या आर्थिक भविष्याची दिशा म्हणायला हरकत नाही पूर्णपणे बदलली. आपण बोलतोय 1985 ते 1997 या काळाबद्दल. संकल्प करिअर अकॅडमीचे संचालक भालेराव सर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण या 12 वर्षांतील 3 महत्त्वाचे टप्पे उलगडणार आहोत. म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना, मग त्यानंतरची 2 वादळी वर्ष आणि मग 8वी पंचवार्षिक योजना. अगदी. आणि हा फक्त योजनांचा कोरडा अभ्यास नाहीये, ही एका बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या मुक्त होण्याकडे सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट आहे. या काळात भारताने असे काही निर्णय घेतले ज्याचे परिणाम आपण आजही अनुभवतोय. बरोबर. त्यामुळे आपण फक्त योजनांची उद्दिष्टे नाही, तर त्यामागचे राजकीय सामाजिक दबाव, आर्थिक संकट आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी उचललेली धाडसी पावलं या सगळ्यांचा एक सखोल आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. सुरुवात करूया 7व्या पंचवार्षिक योजनेपासून. कालावधी होता 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. पंतप्रधान राजीव गांधी अध्यक्ष होते आणि उपाध्यक्षपदाची धुरा आधी डॉक्टर मनमोहन सिंग आणि नंतर पी शिवशंकर यांनी सांभाळली होती. हो. आणि या योजनेला एक खास ओळख मिळाली होती, रोजगार निर्मिती जनक योजना. अगदी. आणि ते नावच या योजनेचं सार सांगतं की नाही. तोपर्यंतच्या योजनांमध्ये कसं होतं की अवजड उद्योग आणि सरकारी कंपन्यांवरच जास्त लक्ष होतं. पण 80च्या दशकापर्यंत हे स्पष्ट झालं होतं की फक्त सरकारी उद्योग देशातील वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे रोजगार निर्माण करू शकत नाहीत. त्यांची कार्यक्षमताही कमी झाली होती. बरोबर. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी खासगी क्षेत्राला संधी देणं गरजेचं झालं होतं. म्हणजे भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं. हा खूपच मोठा धोरणात्मक बदल होता. हो. एक प्रकारे हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट होता. आणि या बदलाला लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सुद्धा आहे. राजीवने 7 खासगी रोजगार निर्माण केले. चायनाच आहे ही. यात राजीव गांधी 7वी योजना, खासगी क्षेत्रावरील भर आणि रोजगार निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट, हे सगळे मुद्दे एकत्र येतात. आणि याच बदलाला अनुसरून योजनेचं प्रतिमान म्हणजे मॉडेल सुद्धा वेगळं होतं. ब्रह्मानंद आणि वकील यांचं मजुरी वस्तू प्रतिमान. हो, ज्याला इंग्रजीत वेज गुड्स मॉडेल असं म्हणतात. हे वेज गुड्स मॉडेल नेमकं काय आहे, म्हणजे सोप्या भाषेत कसं समजून घ्यायचं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याआधीच्या महालनोबिस प्रतिमानाचा भर कशावर होता? स्टील, मशिनरी अशा मोठ्या अवजड उद्योगांवर. हो. पण वकील आणि ब्रह्मानंद यांचं म्हणणं होतं की विकासाचा खरा अर्थ तेव्हा आहे जेव्हा लोकांच्या हातात पैसा येईल आणि त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घेता येतील. अच्छा. म्हणून या प्रतिमानाने अन्न, कपडे, पादत्राणे अशा सामान्य माणसाच्या गरजेच्या वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला. यांनाच मजुरी वस्तू किंवा वेज गुड्स म्हणतात. अगदी. या वस्तूंचं उत्पादन वाढलं की रोजगार वाढतो, लोकांची क्रयशक्ती वाढते आणि महागाई नियंत्रणात राहते. म्हणजे हे जास्त लोकाभिमुख मॉडेल होतं. बरोबर. आणि या प्रतिमानासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. कोणती? वकिलाला फी म्हणून वस्तू मिळाल्यावर त्याला ब्रह्मानंद झाला. वा. म्हणजे वकील आणि ब्रह्मानंद प्रतिमान आणि मजुरी वस्तू प्रतिमान दोन्ही लक्षात राहतं. हो. आणि म्हणूनच या योजनेचं घोषवाक्य होतं अन्न, काम आणि उत्पादकता. हा क्रम खूप महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे आधी लोकांच्या पोटाला अन्न, मग हाताला काम आणि मग देशाची उत्पादकता. याची पण एक युक्ती आहे. अन्न खाऊन काम केले तरच उत्पादकता वाढते. नक्कीच. पण हे आर्थिक बदल घडत असताना देशातलं राजकीय वातावरणही तापलेलं होतं. बोफोर्स प्रकरण. हो. बोफोर्स प्रकरणाने सरकारला घेरलं होतं. त्याचवेळी देशाचा नकाशाही बदलत होता. 1987 मध्ये मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश ही 2 नवी राज्य अस्तित्वात आली. आणि 56व्या घटनादुरुस्तीने गोव्यालाही राज्याचा दर्जा मिळाला. अगदी. या सगळ्या घडामोडींचा परिणाम धोरणात्मक निर्णयांवर होत होता. या घटना लक्षात ठेवायला एक छोटं कोड आहे. बोस 56. म्हणजे बोफोर्स, समाविष्ट झालेली राज्ये आणि 56वी घटनादुरुस्ती. छान. आणि याच काळात विशेषतः 1986 हे एकच वर्ष खूप महत्वाचं ठरलं. हो. एकाच वर्षात अनेक मोठ्या गोष्टी घडल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण, NPE, ग्रामीण विकासासाठी कॅपॅटची स्थापना, केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम CRSP आणि 3रा 20 कलमी कार्यक्रम. एका वर्षात इतकं सगळं. याची पण एक मजेदार मेमरी ट्रिक आहे. शिक्षणाने स्वच्छ होऊन
कॅपार्टमध्ये 20 गुण मिळवले. या ट्रिक्समुळे अभ्यास खूप सोपा होतो. नक्कीच. आणि यातलं राष्ट्रीय शिक्षण धोरण खूप दूरगामी ठरलं. याच धोरणाचा एक भाग म्हणून 1987 मध्ये खडूफळा मोहीम म्हणजे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड सुरू झालं. ज्याचा उद्देश प्राथमिक शाळांमधल्या किमान भौतिक सुविधा सुधारणं हा होता. बरोबर. म्हणजे विकासाच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे ही जाणीव यातून स्पष्ट दिसते. आणि याच काळात सामान्य माणसाच्या आयुष्याला थेट स्पर्श करणाऱ्या अनेक योजना सुरू झाल्या. हो, जसे की घरांसाठी इंदिरा आवास योजना. ती 1985-86 मध्ये सुरू झाली आणि सिंचनासाठी 1988 मध्ये दशलक्ष विहिरी योजना MWS आली. बरोबर. आणि योजनेच्या शेवटच्या वर्षात म्हणजे 1989 मध्ये रोजगारावर पुन्हा एकदा मोठा भर दिला गेला. हो, 2 मोठ्या योजना आल्या. एप्रिलमध्ये ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना JRY आणि ऑक्टोबरमध्ये शहरी भागासाठी नेहरू रोजगार योजना NRY. रोजगाराच्या संधी गावांपर्यंत आणि शहरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. या सर्व योजना एकत्र लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. इंदिराने 7व्या वर्गात जवाहर आणि नेहरूला खडूफळा दिला. छानच. आणि JRE व NRA मधील फरक तर आपण आधीच बोललो. J फॉर जंगल म्हणजे ग्रामीण, N फॉर नागर म्हणजे शहरी. अगदी. पण या सगळ्या आर्थिक घडामोडींना आधार देण्यासाठी काही संस्थात्मक बदलही झाले असतीलच. नक्कीच. हो. अर्थव्यवस्थेचा आवाका वाढत होता, त्यामुळे नवीन नियामक संस्थांची गरज होती. याच काळात 8 जुलै 1988 रोजी गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँक NHB ची स्थापना झाली. अच्छा, NHB ची स्थापना 1988 मध्ये झाली. आणि त्याच वर्षी सेबीची स्थापना झाली. शेअर बाजारातला व्यवहार वाढत होता. बरोबर. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेची गरज निर्माण झाली होती. अर्थात सेबीला कायदेशीर अधिकार मिळायला 1992 साल उजाडलं. आणि NHB साठी एक सोपी ट्रिक आहे. 88 हा आकडा 2 घरांसारखा दिसतो, म्हणून हाऊसिंग बँकची स्थापना 1988 मध्ये झाली. मस्त. म्हणजे 7व्या योजनेने बदलाची बीजे पेरली, पण त्यानंतरचा काळ खूपच अस्थिर होता. खूपच. 7व्या योजनेनंतर लगेच 8वी योजना का सुरू झाली नाही? 1990 ते 92 या 2 वर्षात नेमकं काय झालं? ही 2 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातली सर्वात नाट्यमय वर्ष होती. देशात राजकीय अस्थिरता शिगेला पोचली होती. सरकार बदलत होती. हो, एकामागोमाग एक. आधी चंद्रशेखर आणि नंतर PV नरसिंहराव पंतप्रधान झाले. उपाध्यक्षपदीही मधु दंडवते आणि नंतर मोहनधारी आले. आणि या नेत्यांच्या जोड्या लक्षात ठेवायला पण एक युक्ती आहे. काय आहे? चंद्रावर मधुने आणि नरसिम्हाने मोहनसोबत योजना आखली. भारी आहे. तर अशा परिस्थितीत 5 वर्षांची सलग योजना आखणं आणि राबवणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणून 2 वार्षिक योजना आल्या. हो, 1990-91 आणि 1991-92 अशा 2 स्वतंत्र वार्षिक योजना राबवण्यात आल्या. या योजनांना स्वावलंबन योजना असंही म्हटलं जातं. आणि याच काळात ते प्रसिद्ध आर्थिक संकट देशावर ओढवलं, ज्याबद्दल आपण नेहमी ऐकतो. नेमकं काय झालं होतं तेव्हा? आपल्याकडे परकीय चलन संपलं होतं म्हणजे काय? कल्पना करा की तुमच्या पाकिटात पैसे आहेत, पण ते फक्त तुमच्या देशात चालतात. तुम्हाला परदेशातून काही विकत घ्यायचं असेल, जसं की पेट्रोल डिझेलसाठी लागणारं कच्चं तेल, तर त्यासाठी डॉलर लागतात. बरोबर. तुम्हाला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. 1991 मध्ये भारताची तिजोरी या डॉलरच्या बाबतीत जवळजवळ रिकामी झाली होती. अच्छा. याला अनेक कारणं होती. 1991च्या आखाती युद्धामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. आपली निर्यात कमी आणि आयात जास्त होती. परदेशातून येणारी मदतही कमी झाली. परिस्थिती किती गंभीर होती? इतकी गंभीर होती की आपल्याकडे फक्त 2 आठवडे पुरेल इतकंच परकीय चलन शिल्लक होतं. बापरे, म्हणजे देश दिवाळखोरीच्या अंबरठ्यावर होता. हो. त्यावेळी असं सांगितलं जातं की भारताला आपलं सोनं परदेशात गहाण ठेवून कर्ज काढावं लागलं. देशाच्या स्वाभिमानाला तो एक मोठा धक्का होता. आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारला काही धाडसी आणि अत्यंत टोकाचे निर्णय घ्यावे लागले. अगदी. आणि इथूनच भारताच्या LPG म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगाची सुरुवात झाली. काय होते ते निर्णय? पहिला मोठा निर्णय होता रुपयाचं अवमूल्यन म्हणजे डिव्हॅल्युएशन. जुलै 1991 मध्ये फक्त 2 आठवड्यांच्या आत सरकारने 1, 3 आणि 15 जुलै अशा 3 टप्प्यांत रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी केली. याचा उद्देश निर्यात वाढवणे हा होता. हो.
भारतीय वस्तू परदेशी बाजारात स्वस्त करायच्या. त्यानंतर 24 जुलै 1991 रोजी नवीन औद्योगिक धोरण जाहीर झालं. या एका घोषणेने भारतातलं लायसन्स राज संपवलं. म्हणजे उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सोपी केली. हो, ती किचकट प्रक्रिया जवळजवळ रद्द झाली आणि मग 1 मार्च 1992 रोजी परकीय व्यापाराच्या चालू खात्यावर दुहेरी विनिमय दर लागू केला. या तारखा लक्षात ठेवायला काही क्लुप्त्या आहेत. रुपयाचं अवमूल्यन, विषम संख्यांचा चढता क्रम, 1, 3, 15 जुलै आणि औद्योगिक धोरण 24 तास प्रगती 24 जुलै. खूपच छान. पण या इतक्या मोठ्या निर्णयांना देशात विरोध झाला नसेल का? नक्कीच झाला होता. जोरदार विरोध झाला. डाव्या पक्षांपासून ते स्वदेशी विचारांच्या लोकांपर्यंत अनेकांनी या धोरणांवर टीका केली. पण सरकारसमोर दुसरा पर्याय नव्हता. हे एक कडू औषध होतं जे अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी घेणं भाग होतं. म्हणजे एकीकडे देश इतक्या मोठ्या आर्थिक बदलांमधून जात होता आणि त्याचवेळी 1992 मध्ये हर्षद मेहताचा तो प्रचंड मोठा शेअर बाजार घोटाळा समोर आला. बरोबर. या घोटाळ्याने भारतीय शेअर बाजारातील त्रुटी आणि नियमांची कमतरता उघड केली. एका बाजूला सरकार अर्थव्यवस्था खुली करत होतं आणि दुसऱ्या बाजूला असा घोटाळा. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास उडण्याची भीती होती. हो, आणि ह्याच पार्श्वभूमीवर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 1992 मध्ये सेबीला वैधानिक दर्जा आणि अधिक अधिकार देण्यात आले. तर ह्या 2 वार्षिक योजनांनी एका नव्या आर्थिक युगाची पायाभरणी केली. अगदी. जरी त्या योजना म्हणून अल्पायुषी होत्या तरी त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा होता. या 2 वर्षांच्या अस्थिरतेनंतर 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 या काळात आली 8वी पंचवार्षिक योजना. तोपर्यंत PV नरसिंह पंतप्रधान म्हणून स्थिरावले होते आणि उपाध्यक्ष होते प्रणव मुखर्जी. नंतर 1996 मध्ये मधु दंडवते आले. बरोबर. या योजनेचं मुख्य नाव होतं मनुष्यबळ विकास योजना. याची पण एक मेमरी ट्रिक आहे. रावांनी प्रणवसोबत मिळून माणसाचा विकास केला. तर आतापर्यंत आपण उद्योग, शेती यावर बोलत होतो. अचानक मनुष्यबळ विकासावर इतका भर का दिला गेला? हाच माझाही प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे 1991च्या सुधारणांनी हे स्पष्ट केलं होतं की भारताला जर जागतिक अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करायची असेल तर केवळ कारखाने आणि धरणं बांधून चालणार नाही. अच्छा. देशाची खरी संपत्ती ही तिथले नागरिक आहेत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यावर गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे कुशल मनुष्यबळच देशाच्या प्रगतीचं इंजिन बनू शकतं. अगदी. एका खुल्या अर्थव्यवस्थेत हेच महत्त्वाचं होतं आणि हाच राव मनमोहन प्रतिमानाचा गाभा होता. यासोबतच जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान आणि अर्थातच LPG प्रतिमान यांचाही वापर झाला. आणि याच काळात सूचक नियोजन किंवा इंडिकेटिव्ह प्लॅनिंग ही संकल्पना आली. याचा नेमका अर्थ काय? बघ, या आधीच्या योजनांमध्ये सरकारची भूमिका खूप निर्देशात्मक होती. म्हणजे सरकारने ठरवायचं की कोणत्या उद्योगाने किती उत्पादन करायचं. सरकार ड्रायव्हरच्या सीटवर होतं. हो. पण सूचक नियोजनामध्ये सरकारची भूमिका बदलली. सरकार आता ड्रायव्हरच्या सीटवरून उठून नॅव्हिगेटरच्या भूमिकेत आलं. म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत. बरोबर. कोणत्या दिशेला जायचं, विकासाची उद्दिष्टे काय असतील हे सरकार फक्त सुचवणार. पण गाडी म्हणजे उद्योग हे खाजगी क्षेत्र चालवणार. आणि निर्गुंतवणूक आणि खाजगीकरणालाही सुरुवात झाली. हो, धोरणात्मक पातळीवर ती सुरुवात होती. आणि या नव्या दृष्टिकोनाचा परिणाम दिसला का? योजना यशस्वी झाली? हो, ही योजना आर्थिकदृष्ट्या खूप यशस्वी ठरली. विकासाचं उद्दिष्ट 5.6% होतं, पण प्रत्यक्षात 6.8% विकासदर साध्य झाला. 1991च्या सुधारणांची फळं दिसायला सुरुवात झाली होती. आणि राजकीय सामाजिक स्तरावरही मोठे बदल झाले. हो, 2 मोठ्या घटना दुरुस्त्या, 73वी ज्यामुळे पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला आणि 74वी नगरपालिकेसाठी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. अगदी. आणि आर्थिक आघाडीवर रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. म्हणजे व्यापार, शिक्षण किंवा प्रवासासाठी परकीय चलन मिळवणं आणि वापरणं खूप सोपं झालं. हो, जागतिक व्यापाराचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडले.
याच काळात खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी खासदार निधी योजना म्हणजे MPLADS सुद्धा सुरू झाली. या योजनेतही अनेक महत्वाच्या सामाजिक योजना सुरू झाल्याचं दिसतंय. बरोबर. 2 ऑक्टोबर 1993 गांधी जयंतीला 2 योजना सुरू झाल्या. एक होती प्रधानमंत्री रोजगार योजना PMRY. आणि दुसरी आश्वासित मजुरी योजना EAS. याचं एक सोपं वाक्य आहे, 1993च्या गांधी जयंतीला प्रधानमंत्र्यांनी रोजगाराचे आश्वासन दिले. हो. PMRSU सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देत होती, तर EAS ग्रामीण भागातल्या मजुरांना वर्षातून किमान 100 दिवस रोजगाराची हमी देत होती. विकासाचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचावेत हा उद्देश होता. नक्कीच. आणि त्यानंतर बरोबर 2 वर्षांनी 15 ऑगस्ट 1995 स्वातंत्र्यदिनी आणखी 2 मोठ्या सामाजिक योजना सुरू झाल्या. कोणत्या? राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना NSAP आणि सगळ्यांच्या परिचयाची मध्यान्ह आहार योजना. मिड डे मील. हो. NSAP निराधार, वृद्ध आणि विधवांना पेन्शनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा पुरवत होती. आणि मध्यान्ह आहार योजनेने तर खूप मोठा बदल घडवला. हो. तिचे 2 मुख्य उद्देश होते. एक तर शाळेतल्या मुलांचं पोषण सुधारणं आणि दुसरं म्हणजे त्यांची शाळेतली उपस्थिती वाढवणं. याची ही एक ट्रिक आहे. 1995च्या स्वातंत्र्यदिनी समाजसेवेसाठी मुलांना जेवण दिले. याशिवाय अपंगांसाठी संगम योजना, फेब्रुवारी 1997 मध्ये आलेली गंगा कल्याण योजना आणि ग्रामीण कारागिरांना साहित्याचा संच पुरवणारी योजना, अशा अनेक योजना होत्या. आणि शेवटची मेमरी ट्रिक, संगमवर जाऊन गंगेचे कल्याण झाले. वाव. तर आज आपण 1985 ते 1997 या 12 वर्षांचा एक मोठा पट उलगडला. 7व्या योजनेतील खाजगीकरणाची हळूवार सुरुवात, मग 1990-92 मधलं भीषण आर्थिक संकट आणि त्यातून आलेल्या LPG सुधारणांचं वादळी पर्व, आणि शेवटी 8व्या योजनेत त्या सुधारणांची यशस्वी अंमलबजावणी आणि मनुष्यबळ विकासावर दिलेला भर. हा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. नक्कीच. या सर्व योजना आणि धोरणांनी भारताच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचा पाया रचला. या बदलांमुळे विकासाला अभूतपूर्व गती मिळाली. पण काय? पण हेही खरंय की त्याच वेळी काही नवीन सामाजिक आणि आर्थिक प्रश्नही निर्माण झाले. म्हणजे आर्थिक प्रगतीच्या या प्रवासात विकासाचे फायदे समाजातील सर्व स्तरांपर्यंत समान पोहोचले का, हा एक प्रश्न उरतोच. अगदी. आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या आर्थिक मॉडेलमुळे निर्माण झालेल्या संधी आणि